15 मे रोजी रात्री पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली मनोज ग्राहम सहकारी संस्था स्वस्त धान्य दुकानाच्या मालक श्रीमती शुभांगी या दुकानाला कुलूप लावून घरी गेल्या व सकाळी दुकान उघडण्याकरिता आल्यावर त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले। तसेच दुकानातील धान्याचे पोते अस्तव्यस्त अवस्थेत दिसून आले। फिर्यादींनी मालाची पाहणी केली असता 20 क्विंटल तांदूळ व 10 क्विंटल गहू चोरी झाल्याचे कळून आले। फिर्यादींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता। 16 मे रोजी पेट्रोलिंगच्या दरम्यान गुप्त बातमीदारांमार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध लावून आरोपीला ताब्यात घेऊन आरोपीकडून चोरी गेलेले धान्य व 52,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पाचपोलीला इथं अपराध नंबर 454/24 कलम 457 380 411 भारतीय दंडविधानाप्रमाणे दाखल झाला होता। घटनास्थळी बाळापूर पेठेतील ग्राहक सहकारी संस्था स्वस्त धान्य दुकान आहे। याच्यामधून अज्ञात आरोपींनी 20 क्विंटल गहू 40 पोती व 20 क्विंटल तांदूळ 40 पोती व 10 क्विंटल गहू 20 पोती आणि घटनास्थळावरील DVR असा एकूण 85,500 रुपयाचा मुद्देमाल शोधून नेला होता। सदरचा गुन्हा हा मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाचपोली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक हे शोध घेत असताना त्यांना अज्ञात आरोपीची गोपनीय माहिती मिळाली। त्याच्यावरून 2 आरोपी अटक केली। त्याच्यातला एक आहे विधानशो उर्फ दत्तू रुपेश उर्फ बबलू रोकडे और दूसरा है आदित्य उर्फ तन्मय सचिन लोखंडे दोन्ही राहणार बाळापूर पेठ पाचपोली नागपूर यांच्या ताब्यातून DVR कॅमेरा CC कॅमेरा जप्त केलेला आहे आणि तांदूळ 30 पोती एकूण आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली सायकल ट्रॉली त्याला आपण कटला म्हणतो असं एकूण मुद्देमाल जप्त केला आहे 52,650 रुपयाचा। सदर आरोपी अजूनचा शोध मुद्देमालाचा शोध सुरू आहे, तपास चालू आहे। सदरचा गुन्हा उघडकीस करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त नागपूर शहर, पोलीस उपायुक्त साहेब पोलीस आयुक्त श्री गौरव भांबरे साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 श्रीमती श्वेता खाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भोंगे, पोलीस नाईक इम्रान शेख, पोलीस नाईक रमेश मेनेवार, पोलीस अंमलदार राहुल चिकते, पोलीस अंमलदार गगन यादव, पोलीस अंमलदार संतोष शेंद्रे व पोलीस अंमलदार महेंद्र शेलकार यांनी पार पाडले। आरोपी कुठला गुन्हा नाही, दोघी आरोपी पहिल्यांदा गुन्हा केलेला आहे। पुढील तपास सविस्तर चालू आहे।